महायुति के प्रत्याशी आकाश फुंडकर ने आज अपने परिवार के साथ मतदान किया है कि चुनाव के तहत खामनगांव निर्वाचन क्षेत्र से आज मतदान हो रहा है। आकाश फुंडकर ने मतदान के दौरान जनता को अपने मताधिकार का सही उपयोग करने की अपील की है। उन्होंने इस चुनाव को क्षेत्र के भविष्य के लिए बेहद महत्वपूर्ण बताया है। सर्वप्रथम या देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व नागरिकांचं स्वागत करतो। सर्व नागरिकांना, सर्व मतदारांना विनंती करतो की या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावं, कारण हाच एक दिवस असतो ज्या दिवशी प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मतदाराला स्वतःचं भविष्य काय आहे, काय राहील हे ठरवण्याचा अधिकार असतो। एक व्यवस्थित बटन दाबून, एक व्यवस्थित विचार करून मत देऊन आपण आपलं उज्ज्वल भविष्य ठरवू शकतो। त्यामुळे सर्व मतदारांना या उत्सवाच्या शुभेच्छा देतो। लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं, 100% मतदान करावं असं सर्व मतदारांना आवाहन करतो आणि उमेदवार म्हणून मला आशीर्वाद द्यावे, मला भरभरून मतांनी निवडून द्यावं ही विनंती करतो। निवडणुकीमध्ये विरोधक असतील, तुम्ही असाल, आरोप प्रत्यारोप आपल्याला या ठिकाणी खूप पाहावत मिळालेला आहे। सानंदासारख्या माणसांनी एक तक्रार देखील केली आहे त्या संदर्भात, कसं पाहताय? सानंदांचं नेमकं असं झालंय की त्यांना या पूर्ण निवडणुकीमध्ये कळलंच नाही की ते काय करतात आहे। म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असंही म्हटलं तर चालेल, लागेल तेवढ्या म्हणी देता येतील, पण त्यांनी खऱ्या अर्थानं निवडणूक लढायलाच नको होती। ते लढले, कशासाठी लढले, कसे लढले हे त्यांना अजूनही कळत नाही। सध्याही ते त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं अधिकाऱ्यांशी भांडतात आहे, लोकांशी भांडतात आहे। त्यांचं संतुलन त्यांनी घरी जाऊन थोडा वेळ आराम करावं आणि डोक्याचं संतुलन नॉर्मल करावं, मगच बाहेर पडावं।